नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लसावी मसावी या टॉपिकवरील नवीन प्रकारचे उदाहरणे बघणार आहोत. बघा, उदाहरण नंबर 1 आहे, जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी टिंबटिंब. STI मुख्य 2012च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, दोन संख्यांचा गुणाकार आहे 2160. त्यानंतर आपल्याला मसावी दिलेला आहे 12 आणि शोधायचा आहे लसावी. मित्रांनो, हा लसावी आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी मित्रांनो एक सूत्र आहे. हे सूत्र जर आपल्याला माहित असेल तर आपण या प्रकारचे सर्व उदाहरणे सहज सोडू शकतो. बघा, सूत्र काय आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, दोन संख्यांचा आपल्याला गुणाकार दिलेला आहे. म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे. तो किती आहे? 2160. आणि पुढे हे बरोबरचं चिन्ह, मसावी गुणिले लसावी. मित्रांनो, हे सूत्र आहे. आता मसावी आपल्याला दिलेला आहे 12, लसावी दिलेला नाहीये, तो आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे गुणिले एक्स. लसावीला आपण एक्स मानलं. आता मित्रांनो 12 गुणिले एक्स म्हणजे एक्स आणि 12 यांच्यामध्ये काय आहे? गुणाकार आहे. आता एक्स हे पद आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडेच ठेवायचं आहे. 12 काय करायचं? आपल्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे घ्यायचा. म्हणजे मित्रांनो काय होणार? 2160. आता 12 या ठिकाणी गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर ते होणार भागिले. 2160 भागिले 12 बरोबर एक्स. आता मित्रांनो 12 ने आपल्याला 2160 ला भाग द्यायचा आहे. बघा, 12 एक 12, 12 एक 12, 21 मधून 12 गेले, बाकी उरली 9 म्हणजे झाले आता 96. 12 8 96 आणि 12 0 0 म्हणजे मित्रांनो आपल्याला एक्स ची किंमत मिळाली. एक्स बरोबर 180. म्हणजे मित्रांनो आपल्याला लसावी शोधायचा होता. लसावी आपल्याला मिळालेला आहे. लसावी बरोबर 180. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 180. उदाहरण नंबर 2, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. जर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. टॅक्स असिस्टंट मेन्स 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे, बघा लसावी आहे 432 आणि मसावी आहे 72. एक संख्या दिलेली आहे आपल्याला 216, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. मित्रांनो, ही दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे सूत्र मित्रांनो लक्षात असू द्या. बघा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता पहिली संख्या, एक संख्या आपल्याला दिलेली आहे 216 गुणिले दुसरी संख्या काढायची आहे. म्हणजे मित्रांनो त्याला आपण एक्स मानणार. त्यानंतर आहे हे बरोबरचं चिन्ह. आता मसावी किती आहे? मसावी आहे 72 गुणिले लसावी आहे 432. आता मित्रांनो बघा, हा जो एक्स आहे तो बरोबर चिन्हाच्या आपल्याला डावीकडेच ठेवायचा आहे. पण 216 आणि एक्स यांच्यामध्ये गुणाकार आहे. मग 216 मित्रांनो इथून उचलायचं आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचं. मग तो इथं गुणाकार आहे. 216 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर तो होणार भागिले. म्हणजे बघा, एक्स बरोबर 72 गुणिले 432 भागिले 216. आता मित्रांनो एक्स बरोबर 72 गुणिले 432 भागिले 216 हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. 72 एक 72 आणि 72 त्रिक. मित्रांनो हा काही पाढापाठ नाहीये, पण एक अंदाज लावा. 72 त्रिक 216 होतात. मग आता 3 ने आपल्याला 432 ला भाग द्यायचा आहे. मित्रांनो 3 एक 3, बघा 3 एक 3, 4तनं 3 गेले, बाकी उरली 1. आता 3 चौक 12, 13तनं 12 गेले मित्रांनो, पुन्हा 1 उरला आणि 3 चौक 12 म्हणजे 1 गुणिले 144. म्हणजे मित्रांनो उत्तर काय येणार? एक्स बरोबर
144 हे आपल्याला उत्तर मिळालं. आपल्याला शोधायची होती दुसरी संख्या. मग मित्रांनो दुसरी संख्या बरोबर 144 म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 144. उदाहरण नंबर 3. दोन संख्यांचा मसावी 8 व लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती? क्लर्क मेन्स 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, दोन संख्यांचा मसावी आहे 8, लसावी आहे 144 आणि त्यानंतर एक संख्या दिलेली आहे आपल्याला 16 आणि दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी मित्रांनो आपण या सूत्राचा वापर करणार. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता मित्रांनो एक संख्या आपल्याला दिलेली आहे म्हणजे पहिली संख्या आहे 16, त्यानंतर गुणिले दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे, त्याला आपण x मानणार. त्यानंतर आहे मसावी दिलेला आहे 8 गुणिले लसावी आहे 144. मित्रांनो अतिशय सोपं आहे. x हे जे पद आहे ते आपल्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडेच ठेवायचंय. मग 16 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे, मग 16 इथून उचलायचा आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचा. इथे तो आहे गुणिले, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर तो होणार भागिले. म्हणजे मित्रांनो बघा काय तयार होते, x बरोबर 8 गुणिले 144 भागिले 16. आता मित्रांनो फक्त एवढं गणित सोडवायचं. 8 1 8, 8 2 16. त्यानंतर बे 1 बे 7 14 आणि बे 2 4 म्हणजे मित्रांनो 1 गुणिले 72 म्हणजे 72. मित्रांनो आपल्याला x मिळाला. x किती आहे? 72. x म्हणजे काय तर मित्रांनो दुसरी संख्या. बघा दुसरी संख्या 72 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 72. उदाहरण नंबर 4. दोन संख्यांचा मसावी 11 आहे व लसावी 693 आहे. जर एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या काढा. क्लर्क मेन्स 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो दोन संख्यांचा मसावी आहे 11, लसावी आहे 693, त्यानंतर एक संख्या दिलेली आहे 70. तर मित्रांनो दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण या सूत्राचा वापर करणार. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता मित्रांनो आपल्याला एक संख्या दिलेली आहे म्हणजे पहिली संख्या किती आहे 77 गुणिले दुसरी संख्या काढायची आहे, त्याला आपण x मानणार. त्यानंतर हे बरोबरचं चिन्ह. आता मसावी किती आहे मित्रांनो? मसावी आहे 11, त्यानंतर गुणिले लसावी आहे 693. मित्रांनो फक्त हे आपल्याला गणित या ठिकाणी सोडवायचं आहे. बघा बरोबर चिन्हाच्या डावीकडे x हे पद आहे ते डावीकडेच ठेवायचं, पण 77 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार. मग 77 मित्रांनो बरोबर चिन्हाच्या डावीकडून उचलायचा आणि उजवीकडे न्यायचा. मग तो इथे आहे गुणिले, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले. म्हणजे मित्रांनो बघा x बरोबर 11 गुणिले 693 भागिले 77. बघा 11 1 11 आणि 11 7 77. आता मित्रांनो 7 ने आपल्याला 693 ला भाग द्यायचा आहे. 7 1 7, 7 9 63. मित्रांनो 69 मधून 63 गेले, बाकी उरली 6, झाले पुन्हा 63 आणि 7 9 63 म्हणजे 1 गुणिले 99 बरोबर 99. मित्रांनो x ची किंमत आपल्याला मिळाली 99. x म्हणजे काय तर मित्रांनो दुसरी संख्या. दुसरी संख्या बरोबर 99 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 99.